नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील तुकारामाचा इहवाद सापेक्ष जीवनमार्ग या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी पहिला भाग वाचतोय. तुकारामांचा इहवाद सापेक्ष जीवनमार्ग. संत कृपा झाली, इमारत फळा आली, तुका झालासे कळस. हा अभंग वाचताना तुकोबांचे देवालयावरील कळसासारखे संत मंडळातील अत्युच्च स्थान समोर येते. कळस म्हणजे देवालयाचे सर्वोच्च झगमगते सौंदर्य. मराठी संत मंडळात काळाच्या दृष्टीने तुकाराम हे अखेरचे महत्त्वाचे संत. या कालक्रमानुसार संत मालिकेच्या पूर्णतेच्या दृष्टीने हा कळसच. तुकोबांच्या अभंगांना जलसमाधी लाभली हे भाग्य इतर संत वाङ्मयाला लाभले नाही, हा कळसच. आणि हीच अभंगवाणी गेली 300-400 वर्षे जनमानसावर तरंगत राहते आहे, हाही कळसच. भिंत चालवणे, रेड्याच्या तोंडून वेद वदवणे, विठ्ठलाला प्रत्यक्ष जेवायला लावणे या आख्यायिकांवरची तुकोबा सदेह वैकुंठाला गेले ही आख्यायिका तीही कळसच. आपल्या शूद्रत्वाचा जाणीवपूर्वक उच्चार हाही कळसच. आणि त्याच दमात त्यांच्यातील त्याच शूद्राचा वेदांवर अधिकार सांगणारा त्यांचा नभिस्थानापासूनचा उच्चार हाही कळसच. जगाच्या कल्याणासाठी मऊ मेणाहून नम्र विष्णुदासाची भूमिका घेणारे तुकाराम ढोंगावर कोरडे ओढताना शब्दांना आणि कठीण वज्रभेदाचे सामर्थ्य देतात, हाही कळसच. थेट विश्वंभराशी नाते जोडणारे त्यांची सर्जनशक्ती हा कळसच. आणि भक्तीच्या कल्लोळात आकाशा एवढा होणारा साक्षात्कारी तुका हाही कळसच. हेच उपमान चालू ठेवत असं म्हणता येईल की तुकोबांच्या अभंगातून सांगितलेला जीवनमार्ग हाही उच्च प्रतीचा कळसाचा मार्ग ठरावा. तुकोबांचे तात्विक अधिष्ठान. 1. तुकोबांच्या अभंगातून जो उच्च प्रतीचा जीवनमार्ग व्यक्त होतो त्या पाठीमागे त्यांचे विशिष्ट तात्विक अधिष्ठान आहे. ते म्हणजे नाथपंथीय शिष्य परंपरेने आदिनाथांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत आलेले आणि तेच पुढे तुकोबांपर्यंत झिरपत आलेले शांभव दर्शनाचे अधिष्ठान. या दर्शनानुसार परमात्म्याची विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण अशी 2 रूपे सांगितली जातात. त्यातील विश्वात्मक ब्रह्म या संकल्पनेचा 2 अंगांनी विचार केला जातो. 1. आपल्या अवतीभवतीचे विश्व हे ब्रह्मरूप आहे ही पहिली महत्त्वाची गोष्ट. ती मधून या ब्रह्मरूपी जगतशी आत्मौपम्य नात्याने कसे राहावे याबाबत अतीव करुणेचे, प्रीतीचे, मैत्र जिव्हाळ्याचे, सामाजिक नीतीचे भान दिले जाते. 2. आपल्या स्वमध्येच त्या परब्रह्माचा अंश असल्याने त्या परब्रह्माशी द्वैत राखत अद्वैताचे मोक्षदायक सुख भक्तिमार्गाने इहलोकीच भोगता येते. तुकाराम प्रणीत विश्वात्मक ब्रह्माचे प्रतिपादन. 1. तुकोबांच्या अभंगवाणीत विश्वात्मक ब्रह्माचे प्रतिपादन ठायी ठायी आढळते. किंबहुना या आविष्काराला प्रतिपादन म्हणण्यापेक्षा त्यांच्या शांभव दर्शन आधारित तात्विक अधिष्ठानाची ती साक्षात्कारी प्रतिभास्पर्शित सृजनशील प्रतीती असते. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत, जेथे तेथेच देखे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. सर्वांठाई तुझी सर्वही जालासी, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, अवघाची भूती नारायण, विश्वे विश्वंभर बोले वेदांताचे सार, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश, जनी जनार्दन संत बोलती वचन, व्यापिले हे नारायणे ऐसे गर्जती पुराणी. भूतीं भगवंत हा तो जाणतो संकेत, अव्यक्त अलक्षा अपारा आनंदा, निगुणा सच्चिदा नारायणा, रूप नाम घेसी आपोल्या स्वइच्छा. असे हे
त्यांच्या तात्विक अधिष्ठानानुसार प्रतिपादन केलेले आणि प्रतीत होणारे विश्वात भरून राहिलेले ब्रह्म परब्रह्म असते. 8व्या-9व्या शतकापासून भारतीय मनावर आपली दार्शनिक दृढमूल मुद्रा कोरणाऱ्या शंकराचार्यांच्या मिथ्यावादापेक्षा, मायावादापेक्षा ज्ञानेश्वराप्रमाणेच तुकारामाचीही चित्विलासवादी भूमिका भिन्न आहे. त्या निर्गुण निराकार एकोम ब्रह्मापेक्षा या सगुण विश्वात्मक वाणीरसी रूपी गंधी भरून राहिलेल्या त्रिभुवनाला, जनात असलेल्या जनार्दनाला, भूतांमध्ये वसणाऱ्या भगवंताला तुकाराम सत्य मानतात आणि त्यालाच अधिक महत्त्व देतात. आपल्या अवतीभोवतीचे सारे विश्वच ब्रह्म आहे हे तुकोबांचे प्रतितियुक्त प्रतिपादन माणसांमध्ये आत्मौपम्य या श्रेष्ठ सामाजिक मूल्याचे भान आणून देणारे असते, जे सर्वांच्याच सामाजिक सांस्कृतिक घडणीत सहाय्यभूत होणारे असते. या अशा प्रतितियुक्त अधिष्ठानामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती या निसर्गाशीही समरस होणाऱ्या भूमिकेत ते जाऊ शकतात. जग अवघे देव अशी मुख्य उपदेशाची ठेव सर्वांसाठी ठेवून जातात. भूती भगवंत भूती देव म्हणून सर्व जनांच्या गळाभेटीसाठी निघतात. नाही हे भावना नर नारी अशा स्त्री पुरुष समानतेच्या पातळीवर येतात आणि विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म असा वेगळा अद्वैती धर्मविचार सर्व ऐहिकांसाठी सांगतात. आणि अशा धर्माचे पालन करीत असताना न लगे हा लौकिक सोडावा व्यवहार अशी प्रपंचविषयक ऐहिकनिष्ठ भूमिका मांडतात. 2. सर्व विश्वच त्या परब्रह्माने भरून गेले आहे. आपणही त्या विश्वाचा एक अंश म्हणजे परब्रह्म रूपच आहोत या जाणीवेने त्या परब्रह्माशी असलेले आपले अद्वैताचे नाते तुकोबा गाऊ लागतात. तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा, अवघा देवची जाला पाही भरोन या अंतर्बाही. देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न, विश्व तो व्यापक काय मी निराळा. तुझची पासाव जालोसे निर्माण, असावे भिन्न काय साने तुका म्हणे जीवी शिव. अशा अभंगवाणीतून तुकारामांची जी तर्काधारित अद्वैती आत्मानुभूती व्यक्त होते ती साधकाला, भक्ताला आणि सर्वच ऐहिकांना आत्मविश्वास देणारी असते, वेगळा जीवनार्थ सांगणारी असते, वेगळा मूल्यगर्भ जीवनमार्ग सुचवणारी असते. तुकारामांचा नैतिक मूल्यविचार. आपल्यामध्ये परब्रह्माचा अंश असला तरी नाशवंत अशा देहाच्या रूपाने एक वेगळे व्यक्तिमत्व वर्तत असते. त्यामुळे या इहलोकी आपल्या वाट्याला मर्यादित जीवनकाळ येत असतो. या मर्यादित जीवनकाळात आपले जीवन अर्थपूर्ण कसे करावे याबाबतचा मूल्यविचार तुकारामांनी मोठ्या तळमळीने मांडला आहे. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत अशी भूमिका ते घेतात आणि उपदेसी तुका मेघवृष्टीचे आईका असे आवाहन करतात. शरीर हे नाशवंत असले तरी मनुष्याजवळ देह आणि आत्मा असे 2 भाग करून देहाची क्षुद्रता आणि आत्म्याची शुद्धता असे ठाशीव निरूपण अनेकदा केले जाते. तुकारामांनी मात्र आत्म्यासहितचे शरीर ही बौद्ध संकल्पना स्वीकारून शरीराचे 2 टोकांचे महात्म्य गायले आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र ऐसे. शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले. असे असले तरी शरीर असेही असते. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर सकळ हे शुद्ध, शरीर निधीचा हा निधी, शरीर तुटे भवबंध, बसे मध्ये भागी देव शरीरा. आणि शेवटी शरीर मोखटे न चांग असे शरीराचे द्विमुखी रूप लक्षात घेऊन त्यांनी सूत्र रूपाने
द्विमुखीचाच नीतिमंत्र दिला. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणिक हे वर्म नाही दुजे. पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा, आणिक नाही जोडा दुजा यासी. संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनरगळा. असा द्विमुखी नीतिमंत्र सांगून तत्संबंधित जीवनमार्गाचे विस्ताराने निरूपण करतात. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.